सोसाइटी के सब मेंबर थोड़ा ऊपर आ जाइए। कमेटी मेंबर, सोसाइटी कमेटी मेंबर, सोसाइटी कमेटी मेंबर जरा स्टेज पे आइए। बाबा जरा वरती या। बाकी लोग कमेटी मेंबर, साहेबांना विनंती करेन तरी थोडं मार्गदर्शन करावं। हे आहे ना, हे दे ना ते। कोण घेणार आहे? हॅलो, मी चिखलकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले लाडके नगरसेवक माननीय प्रशांत राऊत साहेब यांना श्रीफळ आणि शाल द्यावी। धन्यवाद सर। त्याचबरोबर आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि आपल्या विभागाचे खूप मेहनती असे आमचे नगरसेवक यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगावे। रेशमी गार्डन 1 ते 4 सोसायटीच्या सत्यनारायण पूजेला जमलेले सर्व बंधू भगिनींनो, बालमित्र, मला वाटतं गेले 10 वर्ष तुम्ही कार्यक्रम 10 साल हो गया ना, 10 साल से आप कार्यक्रम कर रहे हैं, बहुत अच्छा कार्यक्रम कर रहे हैं। बच्चों के लिए स्टेज दे रहे आप, त्या लहान मुलांना हा स्टेज देता। मी सोसायटीतील सर्व सदस्यांचे आणि सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करेन। हे स्टेज फार मोठं आहे, तुम्ही मुलांना उपलब्ध करून देतात। भविष्यात हे स्टेज मुलांना फार मोठं आहे। आज मी बघतो प्रत्येक पूजेला जातो, त्या पूजेला हळदी कुंकाचे कार्यक्रम काय कार्यक्रम असतात आणि चांगले कार्यक्रम करत असतात, पण तुमच्या सोसायटीमध्ये आल्यानंतर दरवर्षी स्टेज असतं आणि मुलांना, मला वाटतं सगळ्या लहान मुलांपासून तर मोठ्यांचे कार्यक्रम घेत असतात। असे कार्यक्रम झाले पाहिजेत, असेच कार्यक्रम करत चला। आम्ही तुमच्या पाठीशी आहेत। लोकनेते हितेन ठाकूर, युवा आमदार सुजित ठाकूर यांचं आपल्याला मार्गदर्शन असते। बघता तुम्ही कला क्रीडा आपली आज 37 वर्ष 30-35 वर्ष आपण कला क्रीडा करतो। या कला क्रीडामध्ये जवळजवळ 40 ते 45 हजार मुलं सहभागी असतात। आज मुलं हे मोबाईलमध्ये जास्त गेलेली आहेत, त्याच्यामुळे आपण सुद्धा या सोसायटीमध्ये एक युवा उत्सव कमिटी बनवा, म्हणजे त्याच्यामध्ये युवा आणि मुली या कमिटीमध्ये त्यांची कमिटी स्थापन झाली तर स्टेज त्यांना सांभाळायला द्यायचं। महिलांचं सांस्कृतिक वातावरण केलं, मग मुलांचं, युवा मुलांचं एक उत्सव कमिटी करा, कारण तुमच्याकडे बरीचशी युवा मुलं दिसतात। आता ती मुलगी तिचं वडील पप्पा वरती आल्यानंतर ती टाळे वाजवायला लागली, तिला बरं वाटलं त्याने। हे उत्सव कमिटी बनवा मुला मुलींची, मुलांना स्टेज सांभाळायला द्या, म्हणजे या ठिकाणी कार्यक्रमाला शोभा येते। आज सुद्धा चांगला तुम्ही कार्यक्रम करता असं नाही, पण मुलांना पुढे घ्या। आता मुलं मोबाईलमध्ये जास्त असतात, स्टेजवरती मुलाला दिलं तर 1 वर्षातून एकदा हा कार्यक्रम असतो, तर सगळ्यांनी आपण सहभागी झाला पाहिजे कार्यक्रमामध्ये। एक चांगला कार्यक्रम। पानी तो आता रोज आता है, बराबर है, अपना टाकी होने के बाद पानी रोज आता है। तुम्हारा ये रास्ता बाकी है वो मैं दिया है बनाने को, हो जाएगा, वो आधा है वो भी पूरा हो जाएगा और आपका इधर का भी पूरा हो जाएगा। हा फ्रंटचा पण हा पण आपण करून घेऊ। अजून काय काम असतील सांगा, कारण मला 40 पूजा आहेत। 5 मिनिटं माईक घेतला तर मला सकाळचे 4 वाजतील पूजा करता। और जनवरी से अभी तक 200 सवा 200 पूजा हो गया, 50-40 ऐसा ही पूजा है सब। त्यामुळे जास्त काय बोलत नाही, चांगला कार्यक्रम असाच कार्यक्रम करत चला। आम्ही तुमच्या पाठीशी आहेतच।
या विभागामध्ये काम करताना तुमच्यासारखी लोक आम्हाला मिळालेली आहेत, हे भाग्य आमचं आहे. आणि जेव्हा मी गेले 25 वर्ष काम करतो या ठिकाणी या विभागामध्ये, 15 वर्षापूर्वी काय होतं काय नाही हे तुम्हाला माहिती आहे. कामाबद्दल बोलणार नाही. आपले युवा आमदार सतीश ठाकूर आणि आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बरीचशी कामं घेतलेली आहेत. एक अजूनही एक नवीन टाकी आपण घेतलेली नॅशनल स्कूलच्या पाठीमागे, ती सुद्धा टाकी झाली तर आपल्याला पुढे काही भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही. पुढचं भविष्य म्हणजे या ठिकाणी पुढच्या भविष्यामध्ये आपण प्लॅनिंग करून ठेवलेले आहे की पाण्याचा प्रॉब्लेम पुढे येणार नाही. फक्त कधी पाण्याची लाईन तुटली तर प्रॉब्लेम येऊ शकतो. ही समजा या टाकीला काय प्रॉब्लेम तर त्या टाकीतून सोडू शकतो. येत्या 1.5-2 वर्षात ती सुद्धा आपली टाकी होईल. तर ती टाकी झाली म्हणजे भविष्यामध्ये ह्या एरियाला पाण्याचा विषयच राहणार नाही. तुमच्या मागे टाकीच्या मागे जी जागा आहे तिथे मुलांना आपण गार्डन बनवतो, सिनियर सिटीजनचे गार्डन, हे आपण घेतलेल्या प्रोसिजरला ते सुद्धा आपण लवकरात लवकर करू. अजून बऱ्यापैकी जागा आपल्या ताब्यात येत आहेत. तुमच्यामध्ये एखादा चांगला कोण असेल बाबा बाहेर जातो फिरायला आणि त्या ठिकाणी त्या महापालिकेत किंवा त्या ठिकाणी एक चांगलं काहीतरी बघितलं असेल की आपलं विरारमध्ये मिळत नाही तर इथे झालं पाहिजे, तर तुम्ही आमच्यापर्यंत या जरूर. तसं काय चांगलं असेल तर करण्याचा आपण प्रयत्न करू. अजून बऱ्यापैकी महापालिकेच्या जागा आपल्या ताब्यात येत आहेत. गेले 5 वर्ष इलेक्शन मिळत नाही तरी सुद्धा आपली कामं थांबलेली मिळत नाही. आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा आमदार सतीश ठाकूर, तसंच आपले मार्गदर्शक अजू पाटील साहेब आपल्या मागे आहेत. त्यामुळे कुठलंही काम राहणार नाही. मच्छर थोडं वाढलेलं आहे. आपण फवारणी 8 दिवसाला करतोय. त्यांना आता प्रोसिजर वेगळी करायला सांगितलंय. त्यांना मी कालच मीटिंग घेतली त्यांची की मच्छर वाढलेला आहे. तर रेल्वेला आपला प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे, तुम्ही बघितलं असेल डीमार्टच्या पाठीमागे. त्यामुळे ते पाणी थांबलंय तिकडे, त्याच्यामुळे ते मच्छर वाढलेलं आहे. ते सुद्धा लवकरात लवकर काम आता होईनच. तो प्लॅटफॉर्म झाला का डायरेक्ट तुम्हाला तिथे उतरून घरी यायचं आहे. म्हणजे डीमार्टमधून सामान घेतलं घरी त्या प्लॅटफॉर्मवरतीच तुम्हाला उतरायचं आहे. तो आता लवकरात लवकर होते. साधारण 1-2 महिन्यामध्ये तो होईल. 2 महिने में हो जाएगा हो. तर अशी कामं बऱ्यापैकी आपण घेतलेली आहेत. अजून मगाशी बोलल्याप्रमाणे कोण असेल अजून चांगलं काय करायला पाहिजे, तुमच्यामधला एखादा पुढाकार घेतला तर चांगलं असेल तर आपण करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बोलून जो माझा सन्मान केला त्याबद्दल कमिटीचे आणि सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.